छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय, जय शिवराय. मित्रांनो, नाईक म्हणून आर्किटेक्ट आहेत. त्यांनी अमेरिकेत 2 गणपतीची मंदिरं बांधलीत, सिद्धिविनायक. आणि त्यांनी सांगितलेले, मी ग्लोबल पॅक्ट पासून सुरुवात करतो, की 1960च्या आसपास मराठी माणसं अमेरिकेत जायला लागली. आज गुजराती कम्युनिटी आहे. अमेरिकेतले सगळे पटेल नावाचे आउटलेट आहेत या भारतातल्या गुजराती कम्युनिटीच्या. अभिमानास्पद गोष्ट आहे. ही आपली चळवळ द्वेष करण्यासाठी बनवलेली नाही आहे. अमेरिकेमध्ये कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर ते गुजरातच्या माणसाचं 5 स्टार हॉटेल असतं. अख्ख्या अमेरिकेतली 5 स्टार हॉटेल. अभिमान वाटतो आपल्याला. पण मग अमेरिकेत जाऊन सुद्धा मराठी माणूस काय करतो? तिथे पण नोकरी करतो. म्हणजे तो इथं मुंबईत नोकरी करतोच, पण तो अमेरिकेत जाऊन सुद्धा नोकरी करतो, युरोपमध्ये जाऊन नोकरी करतो, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन नोकरी करतो. आणि आपली एकूणच मराठी भाषा, मराठी सिनेमा, मराठी नाटक, मराठी माणूस, मराठी साहित्य या सगळ्याचा संबंध आर्थिक मजबूतीशी, आर्थिक बलशाली होण्याशी आहे. जर आपण आर्थिक बलशाली नसू तर तामिळ चित्रपट आपल्यापेक्षा मोठा असतो, तामिळ भाषा आपल्यापेक्षा मोठी असते, पण आपलं मराठी साहित्य संमेलन, मला माहित नाही पण त्याचं बजेट 3-4 कोटीच्या पेक्षा जास्त नसावं, पण तामिळ भाषेचं साहित्य संमेलन होतं, त्याचं बजेट 40 कोटी आणि 50 कोटी असतं. तिथे कोणाला प्रश्न पडत नाही की एवढा खर्च कशाला केला. पण आम्ही ठरवलंच आहे की आम्ही विचार, पण जर एखादा मोठा कार्यक्रम झाला तरी लोक एवढा कशाला खर्च केला, त्याला परवडतं म्हणून केला. अंबानीने इतका लग्नामध्ये खर्च केला त्यांनी. आपल्याला अंबानी बनण्यापासून कोणी थांबवलंय? आपल्याला अडाणी बनण्यापासून कोणी थांबवलंय? आणि म्हणून आपली जो मराठी समाज आहे, जो आता 5% तरी उद्योजक आहे का मला माहित नाही, याचा पण कधीतरी आपल्याला सर्वे करायला पाहिजे. पण 2%, 3% किंवा जास्तीत जास्त 5% आपण असू. तेच आपल्याला पंजाबी माणूस नोकरी करताना दिसला का हो? सिंधी माणूस नोकरी करताना दिसतो. मारवाडी एखादा नोकरी करत असेल तर सगळे म्हणतात अरे हा नोकरी करतो. आणि आमच्याकडे जर व्यवसाय करत असेल एखादी मुलगा तर आमचे सगळे लोक म्हणतात अरे हा काय रस्त्यावर उभा राहून धंदा करतो, हा याला भिकेचे डोळे लागलेत. हा मानसिकतेमधला फरक आहे. आणि ती मानसिकता बदलली नाही तर जसा मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय, मुंबईमधल्या दुकानांमध्ये काही एरियाज आहेत मुंबईमध्ये, मलबार हिल, पाली हिल, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कुलाबा, सापडतो का हो मराठी माणूस? आता तिथे सापडत नव्हता. हळूहळू लोअर परळचं आमच्या सनमिल कंपाऊंडचं अपर वरळी झालं. वरळी, अपर वरळी, आणि मग त्याच्याही वरची वरळी म्हणून नाही लालबागला केलं म्हणजे मिळवली. तर या सगळ्या मराठी भागामध्ये सुद्धा हळूहळू मराठी माणूस हा, म्हणजे सिंधी किंवा मारवाडी जो शून्य घेऊन आला, त्यांच्याकडे पैसे होते का हो भरपूर, अंगावर कपडे नव्हते. पाकिस्तान मधून फाळणीनंतर जी मंडळी आली, पण तोच सिंधी आज मलबार हिल मध्ये घर घेऊ शकतो. तो 5 कोटी 10 कोटीचा टॉवर मध्ये फ्लॅट घेतो. आणि आम्ही म्हणतोय की आता 2 मुलं आहेत, मी लालबाग मध्ये खोली घेऊ शकत नाही, मग रिडेव्हलपमेंट मध्ये आलेली खोली विकून मी डोंबिवलीला 2 फ्लॅट घेतोय. म्हणजे मराठी माणसाचा प्रवास हा त्या ठिकाणी
लालबाग, परळ, शिवडी, लोअर परळ, म्हणजे आमचे बालेकिल्ले आहेत, दादर जिथे आम्ही आता आहोत, तिथून आमचा प्रवास कुठे चाललाय? मी नेहमी म्हणतो की वाया असाल्पा विलेज, मांडूप कोकण नगर, आम्ही कळवा, दिवा, कल्याण, डोंबिवली, नालासोपारा ईस्ट वेस्ट पण नाही, कुरार विलेज, जोगेश्वरी, आम्ही डोंगरात राहणारे लोक, आमची विशेषतः कोकणी, आम्ही परत इथे डोंगर शोधले. आम्ही कुठे गेलो? डोंगरावर. आम्ही उलटा प्रवास करतोय आणि सगळ्या बिझनेस कम्युनिटी या सावंतसाहेब, तर सगळ्या बिझनेस कम्युनिटी पुढे पुढे इथे आहे. या बोरिवलीवरून, म्हणजे आता कांदिवली बोरिवली आमचे संजय मोरे साहेब राहतात, आपण म्हणू शकतो आम्ही गुजरातमध्ये राहतो म्हणून, बरोबर आहे ना? हा, हळूहळू हळू म्हणजे मुंबईच्या काही वस्त्या लोक म्हणू शकतात की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहतो, काही जण म्हणू शकतात आम्ही बांगलादेशमध्ये राहतो, कारण बांगलादेशी आणि रोहिंग्या पण आले होते. काही जण म्हणतील गुजरातमध्ये राहतो. आणि मुंबईतला महाराष्ट्र हळूहळू कमी होतोय. आणि मला वाटते म्हणजे गेली अनेक वर्ष अशी चर्चा चालू आहे की मुंबई गुजरातला जाईल. मित्रांनो, मुंबई गुजरातला जाणार नाही, पण मुंबईत काही भाग गुजरात होईल, काही भाग उत्तर प्रदेश होईल नाही, काही ठिकाणी तो झाला. आणि असा करता करता लालबाग मधला महाराष्ट्र कमी होतोय, दादर मधला महाराष्ट्र कमी होतोय. आणि त्यामुळे हा महाराष्ट्र जो कमी होतोय, हा मुंबईतला महाराष्ट्र इंच इंच वाचवण्यासाठी एक चळवळ आवश्यक आहे. त्या ठिकाणी मी नेहमी म्हणतो की छत्रपती शून्यातून कसं उभं राहायचं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं. शिवरायांनी मोडेन पण वाकणार नाही सांगितले, वाकेन पण मोडणार नाही. आणि वेळ येईल तेव्हा अख्ख्या भारतावर माझे शिलेदार साम्राज्य निर्माण करतील. हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं. आपण चुकीचे अर्थ काढतोय. शिवरायांनी आपले किल्ले औरंगजेबाला दिले, पण मग वेळ आले ते परत सुद्धा घेतले. जसे मुंबईतले किल्ले आपले हळूहळू कमी होत आहेत, हेच किल्ले परत घेता आले पाहिजेत, ही आपल्याला चळवळ करायची. शिवाजी महाराजांच्या काळात कायम मराठ्यांचं राज्य ठाण्यावर होतं. वसईतल्या पोर्तुगीजांना हाकलून त्या ठिकाणी चिमाजी आप्पाने वसई मराठ्यांच्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे हे सगळं आमचं आहे. प्रश्न असा आहे की आम्ही रडत बसणार आहोत, 2-4 भैयांना मारून आम्ही दिवसभर त्याचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघून त्याचा आनंद घेणार आहोत, की खरंच आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणून ही जी चळवळ आपण चालू करतोय, या चळवळीचं नाव आहे शिवस्वराज्य. किती आहेत? मी मुद्दाम वर्किंग डेला हा कार्यक्रम घेतलाय, मला माहित नाही आता सवयीप्रमाणे येतील लोक, पण आता जे 200 लोक आहेत, मला वाटतं महाराजांनी 15 तरुणांना बरोबर घेऊन काम सुरू केलं. आता महाराष्ट्राच्या आर्थिक स्वराज्याची चळवळ आपल्याला सुरू करायची आहे. आणि 200 मावळे आहात ना तुम्ही सगळे? बरोबर आहात ना? नक्की? हा काय? तर आपण हे सगळे मावळे एकत्र येऊन सुरुवात करूया. काही जालन्यातून लोक आलेत, काही पुण्यातून आलेत, काही पश्चिम महाराष्ट्रातून आलेत. सावंतसाहेब, मी गेली 6 महिने, अनेकांना प्रश्न पडला असेल की कोकण करताना यादवराव मराठी या मुद्द्यावर कुठून आले? कोकण महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र वाचला तरच कोकण वाचेल. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे, हीच परिस्थिती आज 25 वर्षानंतर कोकणात होणार आहे. तीच परिस्थिती पुण्याच्या बाजूला 100 किलोमीटर मध्ये होणार आहे. तीच परिस्थिती नाशिकच्या बाजूला होणार आहे. आज
आम्ही गावच्या गावं विकायला काढलेत. आता आम्ही लालबाग परळ मधल्या दादर मधल्या खोल्या विकत होतो. आता आम्ही कोकणातली घरं सुद्धा विकायला काढली. कोकणातली गावाच्या गावं आम्ही आपल्याला सोशल मीडियावर हे येतं की 1000 एकर विकणे आहे, 2000 एकर विकणे आहे. कधी कधी तो घेणारा मराठी असतो, आपल्याला वाटतो मराठी माणूसच घेतोय ना. अरे पण तो कोणासाठी तरी घेत असतो. तो नंतर येणारा जो मालक आहे ना, तो वेगळाच आहे. एक भयानक षडयंत्र सगळीकडे सुरू आहे. म्हणजे एक हायवे येतो आणि हायवेच्या बाजूला इन्व्हेस्टर नावाची कम्युनिटी आहे, ते सावंत साहेब, त्याला पैसे देणारा कोणतरी वेगळा असतो. आणि हळूहळू त्या हायवेच्या बाजूच्या सगळ्या जमिनी परप्रांतीयाच्या मालकीच्या होतात. नाणार प्रकल्प येणार की नाही माहित नाही, पण तो येण्यापूर्वी परप्रांतीयांच्या मालकीच्या सगळ्या जमिनी तिथे विकत घेतल्या जातात. असं प्रत्येक प्रकल्पाच्या बाबतीत होतं. अरे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आणि हे सगळं आमचेच लोक करतायत. मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर मराठी माणसांनी आता जागं झालं पाहिजे. या चळवळीचे प्रमुख कायम छत्रपती शिवराय असतील आणि आपण सगळे या चळवळीचे मावळे म्हणून काम करणार. आपण या चळवळीचे शिलेदार म्हणून काम करणार आहोत. आणि जो शिवविचार अख्ख्या भारताला मार्गदर्शक आहे, फक्त मराठी माणसाला नव्हे, फक्त मराठा समाजाला नव्हे, तोच शिवविचार घेऊन आर्थिक पारतंत्र्याची चळवळ जी स्वातंत्र्याच्या दिशेने आपल्याला न्यायची आहे, ही शिवस्वराज्य चळवळ मित्रांनो आपण सुरू करतोय. आणि ही चळवळ स्टंटबाजीसाठी पेपरला, मी पेपरला सावंत साहेब बातम्या देत नाही कधी, काही जरुरी नाही. काही टीव्हीवरती आपण आलं, ही आजची परिषद लाईव्ह आहे. सगळ्यांनी पहिला मोबाईल काढा आणि शिवस्वराज्य मी मराठी नावाचं चॅनल नंतर आपण लॉन्च करू, पण आज आपण हे चॅनल सुरू करतो, यूट्यूब चॅनल. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर शेअर करा. आता लाईव्ह आपली परिषद संपूर्ण जगभरातल्या देशातल्या मराठी माणसांना उपलब्ध आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. 1000 मावळे आपल्याला हवे आणि त्या मावळ्यांचं संघटन म्हणजे शिवस्वराज्य. त्या ठिकाणी आपण एक प्रचंड मोठी जगातली सक्सेस स्टोरी आपल्या छत्रपती शिवरायांनी जगाला दिलेली आहे, देशाला दिलेली आहे. हा महाराष्ट्र पहिल्यांदा, हा देश स्वतंत्र 47 ला नाही झाला, 1674 ला हा देश स्वतंत्र झाला. यवनांच्या ताब्यातून 700-800 वर्षाच्या गुलामगिरीतून या देशाला मुक्त मराठी माणसांनी, मराठ्यांनी, महाराष्ट्राने या देशाला मुक्त केलंय. हे नागपूरमध्ये नाही चालणार. महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, सगळ्यांचा, सगळ्या देशाची आम्हाला काळजी आहे. छत्रपती शिवरायांनी घेतली, अहिल्यादेवींनी घेतली, छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली. पण याचा अर्थ गावात येऊन तुम्ही आमच्या जमिनी विकत घ्याल आणि ही मावळ्याची ताकद जागी झाली पाहिजे. मग लालबागच्या फुटपाथ आमच्या असतील, मग दादरच्या फुटपाथ आमच्या असतील आणि फुटपाथ कशाला, टॉवर सुद्धा आमच्या असतील. माझं तर म्हणणं आहे, मी राजेंद्र सावंत साहेब, तुम्ही हे लीड करायचं आहे की महामुंबई जमिनी आमच्या, म्हात्रे, कोळी, भोईर, परवानगी देणारे मराठी, आर्किटेक्ट मराठी, स्ट्रक्चरल इंजिनियर मराठी, सगळं प्लॅनिंग करून ते मोठमोठे टॉवर बनवणारे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मराठी. फक्त बिल्डर गुजराती. कशासाठी? काय नाही मराठी बिल्डर? होय, महामुंबईमध्ये मराठी बिल्डर 80% असले पाहिजेत. आणि सगळे प्रोजेक्ट मुंबईमध्ये, परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, पण ही परिस्थिती महामुंबईत असता कामा नये, ही परिस्थिती डेव्हलप होणाऱ्या कोकणात असता कामा नये. आणि त्यासाठी सावंत साहेब आपल्याला 100 बिल्डरचा पहिला क्लब स्थापन करायचा आहे.
आणि असे आपण क्लब स्थापन करू. पुण्यातल्या बिल्डर्सचा क्लब, नागपूर मधल्या बिल्डर्सचा क्लब, आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये 80% वाटा मराठी माणसाचा असला पाहिजे. आणि जेव्हा मराठी माणूस आर्थिक संपन्न होईल तेव्हा मराठी साहित्य संमेलन 25 कोटीचं होईल, तेव्हा मराठी सिनेमा 800 कोटीचा धंदा करेल, जेव्हा मराठी माणूस समृद्ध असेल. आणि म्हणून आपल्याला सगळ्याच विषयामध्ये आजची ही जी परिषद आहे, या परिषदेला मग आमच्या सगळ्या कार्यक्रमांना मंत्री, मुख्यमंत्री सगळे असतात, तुम्हाला माहिती आहे. पण या कार्यक्रमाला मी मुद्दाम बोलवलेलं नाही, कारण आज आपण एक पायाभरणी करतोय आणि आज एक कार्यकर्त्यांची परिषद आहे. एकूण सगळ्यांनाच आता आवडतंय की हे व्हायला पाहिजे. म्हणजे सावंत साहेब, माझ्या काही पोस्टवरती 2-2 हजार रिॲक्शन असतात. मी 4 ओळी लिहितो, त्याच्या खाली लोक 25 ओळी लिहितात. त्याला कुठून तरी आतून वाटतंय आणि हे व्हायला पाहिजे. हा बिल्डरांचा क्लब स्थापन झाला पाहिजे. कोकणातल्या बंद घरांचा उपयोग पर्यटनासाठी केला पाहिजे. कोकणामध्ये कमर्शियल टुरिझम नाही, सांस्कृतिक पर्यटन, विलेज टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे. हे सगळ्यांना वाटतंय आणि म्हणून लोक अशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत.